नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास या विषयाचा निवारा आपला आपला निवारा आपला आपला हा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहे। आता निवारा पुस्तकात पुढे तुम्हाला या शब्दाचा अर्थ आहे, पण निवारा आपला आपला म्हणजे जे प्राणी पक्षी या भूतलावावरती पृथ्वीवरती वास करतात, वास म्हणजे निवास, राहतात, ज्या ज्या ठिकाणी राहतात, ते ज्या ठिकाणी राहतात, मग त्यांचं घर असू दे, त्या पक्ष्याचे घर असू दे, किंवा प्राण्याचा एखादं बीळ असू दे, त्याचबरोबर त्याने तयार केलेला निवारा कोणत्याही प्रकारचा असू दे, मग त्यानं जमीन पोखरून केलेला असू दे किंवा भिंतीत भगदाड पाडून केलेला असू दे, अशा प्रकारचा जो निवारा आहे, म्हणजे निवारा म्हणजे त्या प्राण्याचं राहण्याचं ठिकाण, ज्या ठिकाणी तो प्राणी राहतो त्याला निवारा म्हणतात, किंवा त्याचं ते घर त्याला या ठिकाणी निवारा हा शब्द या ठिकाणी आलेला आहे। प्राण्यांचं पक्ष्याचं राहण्याचं ठिकाण म्हणजे निवारा। या ठिकाणी पुस्तकात आपल्याला एक सांगा पाहू असा प्रश्न आहे, आणि तुम्हाला चित्र दिसतं, या ठिकाणी एक चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये एक मांजर दबा धरून बसलेला आहे। दबा धरून बसणे म्हणजे वाट पाहणे, त्याचं भक्ष्य आत आहे। तर मांजराचं भक्ष्य तुम्हा सर्वांना माहीत आहे, मांजराचं भक्ष्य, मांजराचं खाऊ ज्या पद्धतीनं आपल्याला आपला खाऊ आवडतो, चॉकलेट वगैरे कुरकुरे आपण जास्त खातो, लक्षात ठेवा, तशा पद्धतीने मांजराचा जो खाऊ आहे ते म्हणजे उंदीर। आणि या ठिकाणी प्रश्न आहे, मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे? तर लक्षात ठेवा की मांजराचा खाऊ आत्ता आपण पाहिला की कोण आहे रे, तर उंदीर, म्हणजे उंदराला पकडण्यासाठी मांजर दबा धरून बसले आहे। मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे? मांजर उंदराला पकडण्यासाठी बिळाच्या बाहेर दबा धरून बसले आहे। दुसरं चित्र जर तुम्ही पाहिलं तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसल, मी प्रश्न वाचतो अगोदर, कावळे का घाबरले आहेत, ते मांजराला का हुसकावत आहेत? या चित्रामध्ये बघा, एका झाडावरती कावळे आहेत, त्यांची पिल्लं आहेत, घरटं आहे, त्या घरट्यामध्ये पिल्लं आहेत, काही घरट्यामध्ये कावळ्यांची अंडी आहेत, आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर छोटी छोटी त्याची पिलं आहेत, लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने त्या झाडावरती कावळ्याचं घरटं आहे आणि त्याची लहान लहान पिले आहेत, आणि त्या पिलांना दगाफटका होऊ नये, मांजर पिलांना घेऊन जाऊ नये किंवा त्याला खाऊ नये, पिलांना खाऊ नये, यासाठी कावळे या मांजराला हुसकवत आहेत। आता हे आपण चित्रात पाहून सहज सांगू शकतो। या ठिकाणी तुम्हाला अजून जर पाहिलं तर पुस्तकात आपल्या ज्ञानाचा उपयोग किंवा आपलं ज्ञान जागृत करण्यासाठी, पूर्व ज्ञान जागृत करण्यासाठी सांगा पाहू असे प्रश्न विचारले जातात। अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की बाबांनो, आपल्याला थोडंसं पूर्वज्ञान आहे का, आपण जो पाठ पाहणार आहे किंवा आपण जो धडा पाहणार आहे याच्याबद्दल आपल्याला काही थोडीशी माहिती आहे का? आणि अशा पद्धतीचे प्रश्न या पाठामध्ये अगोदर विचारलेले असतात। तसेच प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहणार आहे। पहिला प्रश्न आहे, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? आता साधारणतः बघा, आपण पक्ष्यांची घरटी पाहतो, शहरामध्ये पक्ष्यांची घरटी कमी आहेत,
परंतु जर तुम्ही ग्रामीण भागात खेडेगावात जर गेला तर तुम्हाला पक्ष्यांची घरटी पाहावयास मिळतात. आणि ही पक्ष्यांची घरटी जर आपण पाहिलं तर पक्षी कशापासून घरटी बनवतात, तर लक्षात ठेवा, गवत, काड्या किंवा पालापाचोळा, छोटा छोटा पाला जो असतो तो पालापाचोळा, कापूस, अशा ज्या निसर्गात उपलब्ध वस्तू आहेत त्या वस्तूपासून, निसर्गात त्याला सहज वस्तू मिळतात अशा वस्तूपासून पक्षी घरटी बनवतात. मग त्या वस्तू कोणत्या आहेत, तर कापूस आहे, गवत आहे, काड्या आहेत, पालापाचोळा आहे. अशा वस्तूंपासून पक्षी काय करतात, घरटी बनवतात. त्याच्या पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा. बिळात कोणकोणते प्राणी राहतात. आता बिळात राहणारे प्राणी आपण पाहतो, आपल्या घराच्या अवतीभोवतीला भरपूर बिळं असतात. आणि पहिला प्राणी जर आपण पाहतो आपल्या घराच्या अवतीभोवती कायम फिरतो तो म्हणजे उंदीर हा प्राणी बिळात राहतो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर उंदरापेक्षा थोडीशी मोठी असते, तिला घूस म्हणतो आपण. घूस उंदरासारखीच असते पण थोडीशी मोठी असते, त्या प्राण्याला आपण घूस म्हणतो. अजून दुसरा प्राणी कोणता बिळात राहणारा, तर साप. सर्व प्रकारचे साप लक्षात ठेवा हे बिळात राहतात. अशा पद्धतीने बिळात राहणारे प्राणी हे उंदीर, साप, घुशी अशा प्रकारचे प्राणी आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपलं थोडंसं या ठिकाणी पूर्वज्ञान जागृत आपण करत आहोत. लक्षात ठेवा की आपल्याला काय माहीत आहे का या पाठामध्ये, जे आपण निवारे अभ्यास करणार आहे निवाऱ्यांचा, त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी काही माहिती आहे का, हे आपण या ठिकाणी पाहत आहे. याच्या पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात, त्यांच्या राहण्याची सोय कोण करते. आता बघा, ज्या कोंबड्या आपण पाळतो त्या कुठे राहतात, जो मालक कोंबड्या पाळतो तोच त्यांची राहण्याची सोय करतो, लक्षात ठेवा. मग कशामध्ये करतो, तर खुराड असतं. पूर्वी खुराड हे लक्षात ठेवा बांबूपासून विणायचे, म्हणजे कोंबड्यांचं घर करायचे ते, असे त्याला खुराड म्हणतात, लक्षात ठेवा. बांबूंच्या काट्यापासून करायचे. आता खुराडे तुम्हाला पत्र्याचे आणि त्याला पुढे असे जाळ्या मारलेले खुराडे आहेत. परंतु पूर्वीचं जर खुराड तुम्ही पाहिलं खेडेगावात गेला तर ते बांबूपासून केलेलं असतं. म्हणजे पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात, तर पाळलेल्या कोंबड्या खुराड्यात राहतात. त्यांची राहण्याची सोय कोण करते, तर त्यांची राहण्याची सोय त्यांचा मालक करतो. म्हणजे लक्षात ठेवा, जो पाळतो तोच त्यांची सोय करतो. आता पुढं आपल्याला जायचं आहे. मग या पाठाचा जो मुख्य आशय आहे, निवारा आपला, तर मग हा निवारा म्हणजे घर, ह्या घराची निवाऱ्याची गरज कशासाठी आहे, निवाऱ्याची गरज कशासाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला चित्र पुस्तकात दिलेलं आहे. एक आई आहे, छोट्या मुलाला घेऊन बसलेली आहे घरात, आणि शेजारी मोठी बहीण त्या मुलाची, म्हणजे त्या आईची मुलगी. या ठिकाणी 2 मुलं आणि ती आई घरामध्ये आहे. आणि बाहेर जर तुम्ही पाहिलं, चित्राचं निरीक्षण केलं तर काळे कुठं ढग आहेत, घन आहेत, मेघ. आपण समानार्थी शब्द पाहिले होते. ढगाला समानार्थी शब्द कोणता आहे, तर मेघ, घन, म्हणजे हे बाहेर गरजत आहेत. याची आपण कविता देखील पाहिली होती. पडगमवरती टिपरी पडली, ही कविता आहे पावसावरची, आपल्या इयत्ता 3च्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठी विषयामध्ये, लक्षात ठेवा. तर बाहेर जर तुम्ही पाहिलं तर वीज कडकडत आहे, ढग आहेत, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. मग लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा आहे, घराची गरज कशासाठी, याचा आता आपण अभ्यास करणार आहे की निवाऱ्याची गरज कशासाठी. तर लक्षात ठेवा, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात, वेळोवेळी संक्रमण होतात, आघात होतात. आणि ह्या आघातापासून वाचण्यासाठी, ह्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आपल्याला निवाऱ्याची गरज असते. तुम्ही जर पाहिलं तर लक्षात ठेवा की निसर्गामध्ये, वातावरणामध्ये, या पुस्तकात दिलेलं आहे, तुम्ही वाचा, पहा. कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस, या सर्व गोष्टी निसर्गापाशी
त्याच्याजवळ आहेत, लक्षात ठेवा. त्या काही कुणी तयार केलेल्या नाहीत. आज आपल्याला वाटलं की थंडी तयार करूया, तर थंडी तयार होत नाही. आज वाटलं की आपल्याला आता वारा सोडूया, तर असा वारा सुटत नाही, वादळ सुटत नाही. तर हे निसर्गाचे गुणधर्म आहेत, लक्षात ठेवा. आणि हे कधीही निसर्गाचा ह्या कोप होऊ शकतो. म्हणजे थंडीचा होऊ शकतो, वाऱ्याचा होऊ शकतो, पावसाचा होऊ शकतो. तुम्ही पाहिलेलं आहे की मुसळधार पावसामुळे केवढा मोठा पूर आलेला आहे. गावोच्या गावं डोंगराच्या खाली गडप झालेले आहेत. अशा प्रकारचं आपण आक्रमण या निसर्गाचे पाहिलेलं आहे, लक्षात ठेवा. तर या निसर्गाच्या आक्रमणापासून बचाव होण्यासाठी, म्हणजे ऊन वारा पाऊस यांच्यापासून बचाव होण्यासाठी लक्षात ठेवा की आपल्याला घराची गरज आहे, घराची गरज आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे, घरामुळे चोरीची भीती कमी होते. म्हणजे जे आपलं साहित्य आहे, घरामध्ये जे आपलं साहित्य आहे, काय साहित्य आहे बाळांनो, तर तुमचं कोणत्याही प्रकारचं कपडे म्हणा, पैसे म्हणा, किंवा तुमच्या घरात आता तुम्ही जे मौल्यवान वस्तू आहेत, टी व्ही म्हणा, या वस्तू चोरीला जाण्याची शक्यता असते. त्या जर उघड्यावर असतील तर, आणि जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घराचा दरवाजा आपण बंद करू शकतो. आणि दरवाजा बंद केल्यानंतर आपल्या घरामध्ये चोरी होत नाही. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात, त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते. घरामुळे तीही कमी होते. लक्षात ठेवा, काही लोक अगदी जंगलाच्या जवळ राहतात आणि जवळ राहिल्यामुळे जंगलात असणारे हिंस्र पशु म्हणजे प्राणी, वाघ, चित्ता किंवा अन्य प्रकारचे प्राणी, किंवा बिबटा, लांडगा वगैरे जे आहेत, अस्वल, यांच्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं त्या माणसांचं. कारण हे जर घर नसेल ह्या माणसांना, जंगलाजवळ राहणाऱ्या माणसांना, तर हे प्राणी कधीही त्यांना खाऊ शकतात किंवा त्यांच्यावरती हल्ला करू शकतात. आणि जर घर असेल, रात्री झोपताना जर घराचा दरवाजा लावला तर हे प्राणी घरात घुसू शकत नाहीत आणि त्यांच्यापासून ह्या जंगलाजवळ राहणाऱ्या माणसांचं संरक्षण होतं, लक्षात ठेवा, रक्षण होतं. आणि अशा प्रकारे रक्षणासाठीही, संरक्षणासाठी स्वतःच्या ज्या घरामध्ये आपण राहतो, ज्या निसर्गामध्ये आपण राहतो, त्या निसर्गात आपल्यावरती देखील हल्ला होण्याची शक्यता असते. हिंस्र प्राणी असतात आणि हे हिंस्र प्राणी आपल्याला खातात, लक्षात ठेवा. काही प्राणी मांस खातात, लक्षात ठेवा. काही प्राणी गवत खातात आणि काही प्राणी मांस खातात. त्यामुळे लक्षात ठेवा की यांचा आपल्यावरती हल्ला होतो. तुम्ही टी व्हीमध्ये किंवा पेपरमध्ये वाचला असेल, टी व्हीमध्ये पाहिलं असेल की आज अमुक या गावामध्ये बिबट्याने हल्ला केला, 4 शेळ्या घेऊन गेला, गायीवरती हल्ला केला, गायीच्या वासरावरती हल्ला केला. यांच्यावरती हल्ला का होतो, गायी किंवा शेळ्यावरती? कारण हे घराच्या बाहेर असतात. यांच्यावरती हल्ला का होतो हिंस्र प्राण्यांचा? तर हे घराच्या बाहेर असतात आणि आपण घरामध्ये राहतो, दरवाजा बंद करतो. त्यामुळे आपले काय होतं, तर ह्या हिंस्र प्राण्यापासून संरक्षण होतं, लक्षात ठेवा. आणि संरक्षण झाल्यामुळे आपण आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतो. जर आपलं या प्राण्यांपासून जर संरक्षण झालं नसतं तर आपलं जीवन भयभीत झालं असतं, भीतीलायक झालं असतं, लक्षात ठेवा. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला बाहेर निसर्गामध्ये वावरताना आपल्यावरती देखील इतर प्राण्यांचा हल्ला होईल काय या भीतीने आपण काम करू शकलो नसतो किंवा इतरत्र फिरू शकलो नसतो, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला घराची गरज आहे. याच्या पुढं जर पाहिलं तर लक्षात येईल की ज्या पद्धतीनं आपल्याला घराची गरज आहे, तर इतर प्राण्यांनाही घराची गरज आहे का? इतर प्राण्यांनाही घराची गरज आहे का? आहे, लक्षात ठेवा. काही प्राण्यांना घराची गरज असते. बऱ्याच प्राण्यांना, लक्षात ठेवा की तुम्ही जर पाहिलं वातावरणामध्ये, निसर्गामध्ये तुम्ही जर फिरला तर तुम्हाला लक्षात येईल की शेतामध्ये गेला, रानामध्ये गेला, वनामध्ये गेला, एकटे जाऊ नका, तुम्ही लहान आहात. परंतु लक्षात ठेवा की जर गेलात तर तुमच्या आईबाबांच्या बरोबर, तर तुम्हाला दिसेल की काही प्राण्यांना घराची गरज असते. ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात. तर काही प्राणी
परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात. आता निवारा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की निवारा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. तो अगोदर आपण पाहू की निवारा म्हणजे नवीन शब्द शिकायचा आहे. निवारा संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा, ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा. आसरा म्हणजे पण निवारा, घर. आसरा म्हणजे पण घर, लक्षात ठेवा. तर संकटापासून म्हणजे ऊन वारा पाऊस यांच्यापासून जे संकट येतं त्या संकटापासून आपलं रक्षण झालं पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे असा आसरा म्हणजेच या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. निवारा या शब्दाचा अर्थ की रक्षण होईल असा आसरा. कशापासून रक्षण होईल? ऊन वारा पाऊस यांच्यापासून किंवा अन्य जे संकट आहे त्या संकटापासून आपला बचाव करता येईल त्याला आपण काय म्हणतो तर निवारा म्हणतो. आपण परत मागे येणार आहे. काही प्राण्यांना घराची गरज असते तर ते प्राणी काय करतात? ज्यांना घराची गरज आहे स्वतः घर तयार करतात, लक्षात ठेवा. काही प्राणी परिसरातील सुरक्षित जागा बघून आपला निवारा शोधतात. म्हणजे परिसरामध्ये समजा एखादी भिंत असेल तर त्या भिंतीमध्ये काही प्राणी जाऊन भगदाड करतात किंवा जर आपोआप भिंत जर पडली असेल, पडकी भिंत असेल, पडकी इमारत असेल, लक्षात ठेवा, तर त्या इमारतीमध्ये ते प्राणी जाऊन त्या भिंतीमध्ये आपला निवारा करतात किंवा बसतात, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जो तो आपापल्या पद्धतीने निवारा शोधत असतो आणि निवारा तयार करत असतो. आता स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी, स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी, लक्षात ठेवा की या ठिकाणी बरेच प्राणी आणि बरेच पक्षी असे आहेत की ते स्वतःसाठी स्वतःचा निवारा तयार करतात. ऊन वारा पाऊस या संकटापासून वाचण्यासाठी बरेच पक्षी बरेच प्राणी आपला आपला स्वतःचा काय करतात की निवारा तयार करतात. तुम्ही जर निसर्गामध्ये जर पाहिलं तर लक्षात येईल की तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या पक्ष्यांची घरटी तुम्हाला पाहावयास मिळतील. मग तो त्या पक्ष्यांचा काय असतो रे? निवाराच असतो, लक्षात ठेवा. तो त्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. अशा प्रकारची तुम्हाला पक्ष्यांची घरटी जर तुम्ही शेत रान वनात जर पाहिलं, झाडावरती असतात. एखादी विहीर असेल पडकी, विहिरीच्या कडेला जायचं नाही, लक्षात ठेवा. आपल्याबरोबर कोण असेल तरच जायचं, नसेल तर जायचं नाही, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे पक्षी आपापली घरटी बांधतात आणि त्यामध्ये आपली अंडी सुरक्षित ठेवतात आणि स्वतःही सुरक्षित राहतात. म्हणजे आपण जर रानावनात जर जाताना पाहिलं इतरत्र किंवा गाडीतून फिरताना जर पाहिलं, जरा निरीक्षण करत जावं आजूबाजूला, झाडावरती तुम्हाला बऱ्याच प्रकारची घरटी पाहावयास मिळतील. म्हणजे घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. पक्ष्यांची जी घरटी असतात तुम्ही जी पाहता ती पक्ष्यांनी तयार केलेला स्वतःचा निवाराच असतो. ज्या वेळेला पक्षी त्या घरट्यामध्ये स्वतःची अंडी घालतो त्यावेळेला अंडी खाणारे अनेक प्राणी त्या झाडावरती येऊ शकतात. त्याची त्याला भीती असते किंवा भीती वाटत असते, लक्षात ठेवा की जो एखादा प्राणी झाडावरून येऊन आपली अंडी घेऊन जाईल किंवा आपल्या पिल्लांना दगाफटका करेल, अशा प्रकारची भीती पक्ष्यांना असते. त्यामुळे पक्षी अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा शोधतात किंवा सुरक्षित जागीच पक्षी घरटे बांधतात, लक्षात ठेवा. या ठिकाणी दिसेल तुम्हाला पक्षी आहे, कावळा आहे आणि त्या ठिकाणी तो त्याची पिल्लं आणि अंडी, या ठिकाणी पिल्लंच आहेत, लक्षात ठेवा. तर या चित्रामध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील. म्हणजे सुरक्षित ठिकाणी, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या त्याच्या पिल्लांना अंड्यांना धोका होणार नाही, त्या ठिकाणी तो आपलं घरटं बांधत असतो किंवा बांधतो. अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले खाणारे प्राणीही असतात. स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिलामध्ये नसते. ज्या वेळेला पक्ष्यांची पिल्लं ज्या वेळेला लहान असतात, पिल्ले, लक्षात ठेवा, त्यावेळेला ते स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत नाहीत. म्हणून पक्षी लक्षात ठेवा काय करतात की घरटे बांधत असताना काय करतात तर घरटे ते मजबूत करतात. कसे तर
गवत, गवताच्या काड्या, कापूस, दोरी किंवा सुतळीचे तुकडे हे पदार्थ ते वापरून संपूर्ण घरटं मजबूत करतात. कारण स्वतःचं रक्षण करण्याइतकी ताकद पिलामध्ये नसते, त्यांच्या पिलामध्ये नसते. मग घरट्यामुळं पिलाचं रक्षण होतं, लक्षात ठेवा. घरट्यामुळं पिलांचं काय होतं, रक्षण होतं. आणि म्हणून पक्षी घरटे बांधतात. मग घरटे बांधताना ते घरटं मजबूत पाहिजे का नाही रे, चांगलं पाहिजे का नाही, म्हणून ते काय करतात की हे घरटं बांधत असताना किंवा तयार करत असताना परिसरातील गवत, काड्या, कापूस, दोरीचे तुकडे किंवा अन्य प्रकारच्या सुतळ्या ह्या सर्व गोळा करतात आणि ते एकमेकांमध्ये विणून असे मऊ उबदार घरटं तयार करतात, लक्षात ठेवा. पण सर्वच पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. या ठिकाणी पहिलं चित्र जर तुम्ही पाहिलं तर हे वेगळं आहे आणि दुसरं जर चित्र पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी वेगळं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक पक्ष्यांची घरटी ही तुम्हाला वेगळी पाहावयास मिळतील. असं का, तर लक्षात ठेवा, घरट्यासाठी पक्षी ज्या वेळेला जागा शोधतो त्यावेळेला तो जागा त्याच्या सोयीची निवडतो. सुगरण नावाचा जो पक्षी आहे या तुम्हाला चित्रामध्ये दिसतो, हा पक्षी लक्षात ठेवा की अशा प्रकारची जागा निवडतो की त्या जागेवरती घरटं बांधल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका आपल्या अंड्यांना किंवा त्या पिलांना होणार नाही, अशा प्रकारची जागा निवडतो. मग ती कशी असते, तर जी झाडं विहिरीत असतात किंवा पाण्याच्या भोवती असतात, नदीकाठी असतात, परंतु त्यांच्या फांद्या, त्या झाडांच्या फांद्या पाण्यावरती झुकलेल्या असतात, अशा ठिकाणी त्या सुगरणीचं घरटं असतं. का, कारण अंडी खाणारा प्राणी त्या ठिकाणी जाऊ नये, त्याला जाता येऊ नये. कारण घरट्याची जागा अडचणीची आहे. घरट्याची जागा ही अडचणीची आहे. फांदी अशी वाकलेली असते, लक्षात ठेवा, पाण्यावरती, आणि त्या फांदीच्या टोकाला सुगरण काय करते, आपला खोपा तयार करते. त्याला घरट्याला खोपा असं पण नाव आहे, लक्षात ठेवा. घरटं तयार करते. म्हणजे त्या ठिकाणी तो प्राणी, जो आघात करणारा प्राणी आहे, तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपांची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटी बनवतो. शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादा बारीक वेल तो वापरतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा शिंपी नावाचा एक पक्षी आहे आणि तो चिमणीपेक्षा लहान असतो. तो काय करतो, जी झाडे जवळजवळ आहेत आणि त्याची पाने मोठी आहेत अशा झुडपात जातो. झाडांची गर्दी असते, झुडूप म्हणजे गर्दी, त्या ठिकाणी जातो आणि काय करतो, झाडांची पाने एखाद्या वेलाने विणतो आणि त्या ठिकाणी त्याचं चिमुकलंसं छोटंसं असं घरटं तयार करतो. लक्षात ठेवा, शिंपी नावाचा जो पक्षी आहे तो झाडांच्या पानापासूनच एकमेकाला पानाशी काय करतो, तो शिवतो. कशानं शिवतो, तर एखादा बारीक वेल आणतो चोचीतून आणि त्याच्यातून तो काय करतो की आपलं घरटं तयार करतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं चित्रामध्ये त्याचं घरटं दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला निसर्गात देखील पाहावयास मिळतील. याचे पुढे मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तुम्हाला या ठिकाणी भरपूर व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांच्या निवाऱ्याचे, ते आपण पुढे पाहणार आहोत, लक्षात ठेवा. काही कीटकसुद्धा त्याचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात. त्याला आपण पोळं म्हणतो, लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हणतो, पोळं म्हणतो. मधमाशांचं पोळं या ठिकाणी आहे बघा. हे मधमाशीचं पोळं आहे, झाडाला असतं किंवा मोठमोठे डोंगर असतील, दऱ्या असतील, त्या डोंगराच्या कपारीखाली असं तुम्हाला मधमाशींचं पोळं दिसेल. किंवा आता शहरामध्ये
या ठिकाणी मोठमोठ्या इमारती असतात, त्या इमारतीच्या खिडकीखाली तुम्हाला असं मधमाशाचं पोळं तुम्हाला दिसेल. म्हणजे लक्षात ठेवा, काही कीटक म्हणजे मधमाशी ही कीटक आहे, लक्षात ठेवा. मधमाशी ही काय आहे? कीटक आहे. तर काही कीटकसुद्धा त्यांची निवारे स्वतः बनवतात. त्यामध्ये आपण मधमाशीचा या ठिकाणी अभ्यास पाहिलेला आहे. तुम्हाला जर शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं, जर मोठमोठी इमारत असते, त्या इमारतीच्या खिडकीखाली तुम्हाला असे मधमाशांचे पोळे तुम्हाला पाहावयास मिळतील. जर आणि बाहेर गेला तर डोंगरावरती किंवा झाडावरती मधमाशांचे पोळे तुम्हाला पाहावयास मिळतात, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी दुसरा म्हणजे पुढचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी छोटासा उंदीर आहे आणि उंदीर कसा राहतो, तो कसा आपला निवारा शोधतो किंवा तयार करतो, हे आपण आता पुढे पाहणार आहे. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बेळे तयार करतात. म्हणजे जमीन पोखरून बेळे तयार करतात. बीळ, छोटंसं बीळ असतं आणि मोठे असते त्याला आपण गुहा म्हणतो. आणि आपल्या घराच्या अवतीभोवती उंदीर असतात. तो कसा पोखरतो जमीन, आणि आपण देखील म्हणतो अरे तिथं जवळ जाऊ नकोस, तिथं उंदीर असेल किंवा साप असेल, का बीळ आहे, तिथं बीळ आहे आणि बिळाजवळ तू जाऊ नकोस. अशा प्रकारचे आपले आईबाबा आपल्याला आवाज देतात. आपण जर आपल्या घराभोवती जर एखादं बिळा असेल, त्या बिळाच्या जर आसपास किंवा जवळ जर आपण गेलो तर आपले आईबाबा आपल्याला काय करतात, असा आवाज देतात. लक्षात ठेवा की जाऊ नकोस, तिथे एखादा उंदीर किंवा साप असेल. घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात. घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात. पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. लक्षात ठेवा, घुशी आणि उंदीर हे माणसांच्या वस्तीत देखील राहतात. ज्या पद्धतीने ते जमिनीमध्ये शेतामध्ये राहतात, त्या पद्धतीने ते माणसाच्या वस्तीत देखील राहतात. आपल्या घरामध्ये उंदीर मामा असतो, लक्षात ठेवा. उंदीर मामा आपण घरामध्ये फिरतो, आपण पाहतो आणि मग आपण काय करतो की त्याला औषध आणून घालतो किंवा पिंजरा लावून बाहेर काढतो, लक्षात ठेवा. तर हे शक्यतो सिमेंटने बांधलेल्या घरात येत नाहीत, कारण का, त्याला सिमेंटचं घर पोखरता येत नाही. बाकीची सर्व घरे ती मातीची जी घरं असतात, उंदीर आणि घुशी पोखरतात आणि त्यामुळे ते माणसाच्या वस्तीमध्ये राहतात. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. आयता निवारा म्हणजे स्वतः घर बांधत नाहीत. या ठिकाणी आपल्याला कबूतर आहेत. कबुतराची दोन कबूतर या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर लक्षात ठेवा की अशा प्रकारचे काही प्राणी आहेत. आयता म्हणजे तयार, स्वतः काही करत नाहीत. लक्षात ठेवा की निसर्गामध्ये बरेच प्राणी असे आहेत की स्वतः कोणत्याही प्रकारचा निवारा, आसरा, घर तयार करत नाहीत. काही प्राणी स्वतः काहीच खटपट करत नाहीत निवारा करण्यासाठी काहीच खटपट करत नाहीत. लक्षात ठेवा, ते काय करतात, निसर्गातील परिसरातीलच एखादी सोयीची जागा बघतात आणि त्या ठिकाणी जाऊन राहतात. तर ह्यामध्ये कोण आहेत, तर यामध्ये कबुतरे, पारवे, तुम्ही पाहता कबुतरे, पारवे काय करतात की ज्या ठिकाणी जागा मिळेल, एखाद्या पडक्या घराचं भगदाड असेल किंवा पडकी इमारत असेल किंवा मोठमोठ्या इमारतीत छेत असेल, पत्रे असतील, कवल्या असतील, त्यांच्या खाली अशा प्रकारे छोट्या छोट्या कपारीत हे काय करतात, राहतात. म्हणजे लक्षात ठेवा, छोट्या अशा पत्रा असतो किंवा घराची कमान असते, ती कपार येते अशी खाली, त्या कपारीमध्ये किंवा कमानीखाली हे पारवे राहतात. अशाच पद्धतीने डोंगरांच्या उंच कडाच्या कडा असतात, त्या ठिकाणी देखील हे पारवे किंवा कबूतर राहतात. म्हणजे आत्ता लक्षात ठेवा की पारवे माणसाच्या वस्तीतही राहू लागलेत, कारण मोठमोठ्या इमारती आहेत आणि या इमारतीमध्ये बाहेरच्या खिडक्या वगैरे असतात. अशा ठिकाणी हे पारवे कबुतरे राहतात. तसेच एखादी पडकी इमारत असेल तर त्या पडक्या इमारतीतील जी भिंत असते, त्या भिंतीतील खबदाडे असतात, म्हणजे चिरा, त्या चिरामध्ये हे पारवे आपला निवारा करतात. आता खाली
काय दिले पहा, वाघ बिबटे तरस, वाघ बिबटे तरस, वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात. म्हणजे आता तुम्ही पाहिलेलं आहे निसर्गाच्या जे निसर्गाचे चॅनल आहेत टी व्हीवरती आणि ते तुम्हाला दाखवतात, त्यामुळे तुम्ही पाहता की वाघ, सिंह, बिबटे, तरस हे जे डोंगराच्या गुहा आहेत मोठमोठ्या, छोटं असतं ते बीळ आणि मोठे असते ती गुहा, ह्या गुहेमध्ये हे प्राणी राहतात. या ठिकाणी वाघाची तर तुम्हाला दिसते, असा कधी वाघ बसत नाही गुहेच्या तोंडाशी, पण लक्षात ठेवा की आपल्याला तो दाखवण्यासाठी, म्हणजे वाघ गुहेत राहतो हे दाखवण्यासाठी त्या गुहेच्या तोंडाशी वाघ बसलेला आहे. तर काही प्रकारची वटवाघळे उंच झाडावर राहतात, तर काही प्रकारची वाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहेमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही आपला निवारा करतात. वटवाघूळ हा सस्तन वर्गातील प्राणी आहे. मागं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जरी तो आकाशामध्ये उडत असला तर तो प्राणी आहे, लक्षात ठेवा, सस्तन वर्गातील. तर काही वटवाघळे झाडावर राहतात, तर काही डोंगरात जी गुहा असते, अंधारी गुहा असते, अशा ठिकाणी ह्या गुहेमध्ये किंवा जुन्या पडक्या वाड्यामध्ये, घरामध्ये, इमारतीमध्ये हे सर्व वटवाघळे राहतात. या ठिकाणी दिसते बघा वटवाघूळ, या ठिकाणी झाडाच्या फांदीला, तो फांदीवरती बसत नाही, तो असा उलटा लटकतो. ज्या पद्धतीने आपण एखाद्या फांदीला हाताने लटकतो, पण एखादा आगाव मुलगा असतो किंवा आगाव विद्यार्थी असतो बघा, तो पाय असा फांदीमध्ये अडकवतो आणि खाली लोंबकळतो, बरोबर आहे का? त्या पद्धतीने हा वटवाघूळ आहे, तो पाय अडकवून असा खाली उलटा लोंबकळत असतो झाडाला, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने तो आपला निवारा जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्ये निवारा शोधतो किंवा करतो. आता लक्षात ठेवा खाली काय आहे आपण वाचायचं आहे. आपल्याला माहीत आहे का, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही. नाग वारुळात राहत नाही का? कारण वारूळ हे मुंग्याने तयार केलेलं असतं. नाग बिळात राहतो, साप हा बिळात राहतो, लक्षात ठेवा, वारुळात राहत नाही. वारूळ जे आहे अशा प्रकारचं, हे वारूळ मुंग्या तयार करतात आणि त्या वारुळात मुंग्यात असतात. नाग हा बिळात असतो, लक्षात ठेवा, कारण नाग कधीही वारुळात राहत नाही. मुंग्या वारुळात राहतात, मुंग्यांचा तो निवारा आहे आणि वारूळ मुंग्याने तयार केलेलं असतं, लक्षात ठेवा. पाळीव प्राण्यांचा निवारा. काही लोक प्राणी पाळतात. आता आपण जर गावाकडे गेलो, खेडेगावात गेलो, ग्रामीण भागात जर गेलो, तर लक्षात ठेवा की आपले चुलते, काका, काकू किंवा आजी, आजोबा, किंवा जर आपण ग्रामीण भागात राहतच असेल तर आपल्या घरामध्येच हे प्राणी आपल्याला पाहावयास मिळतात. आपल्या घरामध्येच. आता ग्रामीण भाग आणि शहरी भागात हे प्राणी पाळले जात नाहीत, पण आपण समजा जर ग्रामीण भागात असू तर लक्षात ठेवा हे प्राणी आपल्या घरातच आहेत. आपल्या घरामध्ये भरपूर प्राणी असतात. गाई असते, म्हैस असते, बकरी असते, मेंढ्या असतात. काही हौशी लोक असतात ती कुत्रं पाळतात, मांजर पाळतात. आणि उदरनिर्वाहासाठी आपण, उदरनिर्वाह म्हणजे काय, जगण्यासाठी आपण गाई, म्हशी, शेळी आणि कोंबड्या पाळतो, लक्षात ठेवा. आणि जे काही हौशी लोक असतात ते कुत्रे पाळतात, घोडे पाळतात. म्हणजे हौशी, आपल्या घरात बाबांना घोडा असावा, घोड्यावरती फिरायचं, किंवा कुत्रा असावं. कुत्र्याचा उपयोग आहे, लक्षात ठेवा, पूर्वी चोऱ्या व्हायच्या आणि चोरापासून रक्षण करण्यासाठी किंवा घराचं रक्षण करण्यासाठी पूर्वी लोक कुत्रे पाळायचे. मांजर कशासाठी, तर घरात उंदीर होऊ नयेत. अशा प्रकारे लक्षात ठेवा की अशा प्रकारे प्रत्येक भागात वेगवेगळे त्यांच्या गरजेनुसार लोक प्राणी पाळत होते. काही लोक प्राणी पाळतात, पाळलेल्या प्राण्यासाठी ते निवारा तयार करतात. जे लोक प्राणी पाळतात, लक्षात ठेवा, या ठिकाणी कोंबड्या पाळलेत. आता समजा आपण कोंबड्या पाळतो तर कोंबड्यांना राहण्यासाठी या ठिकाणी खुराडे आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर खुराडे असतं आणि त्या खुराड्यामध्ये कोंबड्या पाळल्या जातात. म्हणजे जो मालक गाई, म्हशी, कोंबड्या पाळतो त्यांचा तो त्या ठिकाणी निवारा करतो. आता या ठिकाणी गायी आहेत, या गायींसाठी गोठा बांधला जातो आणि त्या गोठ्यामध्ये गाई, म्हशी, शेळ्या बांधल्या जातात किंवा त्या ठिकाणी त्यांचा
पालनपोषण केलं जातं किंवा त्या ठिकाणी त्यांची उठबस असते, त्या ठिकाणी गाई म्हशी शेळ्या यांना चारा दिला जातो, त्यांचा पाणी दिलं जातं लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने त्यांच्या निवारा या ठिकाणी जो मालक त्यांना पाळतो तो मालक त्यांचा निवारा तयार करतो. या ठिकाणी घोडा आहे लक्षात ठेवा, घोड्यासाठी तबेला असतो, कोंबडीसाठी खुराडा, गाईसाठी गोठा आणि घोड्यासाठी तबेला. घोड्या ज्या ठिकाणी बांधतात त्याला तबेला म्हणतात लक्षात ठेवा. आता थोडक्यात आपण या ठिकाणी काय शिकलो हे या ठिकाणी पाहायचं आहे. थोडक्यात काय शिकलो आहे आपण, तर लक्षात ठेवा की ऊन वारा पाऊस थंडी याच्यापासून बचाव करण्यासाठी की सर्व प्राणी म्हणजे या निसर्गात जेवढे प्राणी आहेत त्यांना निवाऱ्याची गरज असते, हे आपण शिकलो आहे. हे या पाठामध्ये शिकलेलं आहे. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात, काही प्राणी आपला निवारा तयार करतात, आपलं घर तयार करतात, काही प्राणी करत नाहीत. तसेच काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात, काही प्राणी आपण पाळतो, पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो. हे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहे. हे आपण या पाठामध्ये काय केलेलं आहे तर शिकलेलो आहे. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे तर आपण या ठिकाणी स्वाध्याय आता या ठिकाणी पाहायचा आहे. तर काय आहे स्वाध्याय या ठिकाणी लक्षात ठेवा. स्वाध्याय पाहायच्या अगोदर एक प्रश्न पाहू आपण लक्षात ठेवायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा सर्वांनी, जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यांनी, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. हौशेकरता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का नाही. आपण कुत्रा, मांजर, पोपट असे प्राणी पाळतो आणि ते काय करतो की बंदिस्त ठेवतो, त्यांच्यासाठी पिंजरा करतो. तर त्यांच्यासाठी असा पिंजरा करून त्यांना बंदिस्त ठेवायचं नाही. समजा आपल्याला कोणतरी पिंजऱ्यात ठेवलं तर चालेल का रे. एखादा पिंजरा केला आणि त्या पिंजऱ्यात आपल्याला बंद करून ठेवले, आपण गप बसू का रे, नाही. म्हणून या प्राण्यांना देखील परिसरात फिरता आलं पाहिजे. म्हणून कोणत्याच प्राण्याला बंदिस्त करायचं, पिंजऱ्यात ठेवायचं नाही. काय करावे बरे, पहिला स्वाध्याय आहे. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे काय करावे बरे. काय प्रश्न आहे. आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते. त्याचे कारण काय असेल ती पुन्हा वाढवायला हवी. लक्षात ठेवा, पक्षी हा कुठे राहतो तर झाडावरती राहतो. आणि शहरामध्ये काय होतं, घर बांधण्यासाठी झाडे तोडली जातात, वृक्ष तोडली जातात, मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपोआपच पक्ष्याचे घरटे किंवा निवारे कमी होतात. म्हणून लक्षात ठेवा की अगोदर काय केलं पाहिजे, जर वाढवायचे असतील पक्षी जर वाढवायचे असतील तर अगोदर काय केलं पाहिजे की झाडे भरपूर लावली पाहिजेत. आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गोंगाट असतो, या गोंगाटामुळे देखील लक्षात ठेवा की पक्षी कमी असतात. तर हा गोंगाट देखील म्हणजे वाहनांचा आवाज, गाड्यांचा आवाज हा कमी केला पाहिजे. तरच लक्षात ठेवा की आपल्या अवतीभोवती पक्षी वाढतील. आणि ती वाढवायची असेल तर आपल्याला हे उपाय केले पाहिजेत, झाडे लावली पाहिजेत, वाहनांचा आवाज गोंगाट कमी केला पाहिजे. आणि सोप्या सोप्या पद्धती आहेत, या पद्धतीने आपण पक्षी आपल्या अवतीभोवती वाढवू शकतो लक्षात ठेवा. पुढचा आहे जरा डोके चालवा. यामध्ये पहिला प्रश्न आहे मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारूळ बनवत असतील. मातीच्या कणापासून मुंग्या वारूळ बनवतात. दुसरा प्रश्न आहे विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील. कारण लक्षात ठेवा, विंचू हा आपला आसरा किंवा स्वतः दगडाखाली राहतो. विंचू दगडाखालीच राहतो लक्षात ठेवा, आणि तोच त्याचा आसरा असतो. त्यामुळे विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणतात. विंचू जो प्राणी आहे त्याचा आसरा, त्याचा निवारा हा दगड असतो, तो दगडाखाली राहतो. आणि त्यामुळे लक्षात ठेवा की विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणतात. काही कबुतरे, काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले. काही उंदीरही मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले. काय कारण असेल तर लक्षात ठेवा, याचं कारण काय आहे आता तर भिंतीवर जे खबदाड असतं, भिंतीवर जे खबदाड असतं,
खबदाडात ते राहतात, लक्षात ठेवा. फट असते. खबदाड म्हणजे काय? फट. खबदाड म्हणजे काय? फट. त्या फटीमध्ये हे प्राणी, हे पक्षी राहतात. काही ठिकाणी ते काय करतात की उंदीर बीळ करून पोखरून त्या ठिकाणी राहतो. आणि त्या ठिकाणी मनुष्य वस्ती असल्यामुळे पारवे, कबुतरे, उंदीर यांना अन्न मिळते. मनुष्य वस्तीच्या जवळ बीळ करून राहिल्यामुळे किंवा भिंतीवरील खबडालात राहिल्यामुळे, फटीमध्ये राहिल्यामुळे या प्राण्यांना, या पक्ष्यांना अन्न मिळते आणि त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे मनुष्यवस्तीत हे कबुतरे, पारवे, उंदीर राहायला आलेले आहेत. पुढील चित्रातील प्राणी कोठे राहतात? म्हणजे यांचा निवारा आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. आता जर तुम्ही पाहिलं, लक्षात ठेवा, तर आपल्याला या सर्व प्राण्यांचा निवारा कसा आहे, याच्या काय करायचे आहेत? आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. काय करायच्या आहेत? जोड्या लावायच्या आहेत. तर बघा, आपण या ठिकाणी जोड्या लावत असताना सुरुवातीला काय करायचं आहे? तर सुरुवातीला वाघाची जोडी या ठिकाणी लावायची आहे. या ठिकाणी वाघाची जोडी लावायची आहे. तर वाघ या ठिकाणी तुम्हाला दिसेल गुहेमध्ये राहतो. वाघ या ठिकाणी तुम्हाला जर दिसेल गुहेमध्ये राहतो. वाघ गुहा, या ठिकाणी वाघ गुहा आपण जोडी लावलेली आहे. तर दुसरी जोडी लावायची आपल्याला या ठिकाणी, ती म्हणजे पक्षी घरटे. आता पुढची जोडी आपल्याला लावायची आहे, लक्षात ठेवा. कोणती जोडी लावायची आपल्याला? तर उंदीर बीळ, कोंबडी खुराडे. आता काही अडचणीमुळे या ठिकाणी वाघाची जोडी पुसली गेली होती. मी तुम्हाला या ठिकाणी परत लावून दाखवतो. वाघ गुहा, अशा प्रकारे या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत, लक्षात ठेवा. अशा प्रकारे यांच्या आपण जोड्या लावायच्या आहेत. तर पुढचा जो प्रश्न आहे आणि तो म्हणजे रिकाम्या जागा किंवा गाळलेले शब्द भरा. सगळ्या पक्ष्यांची घरटी टिंबटिंब नसतात. उत्तर आहे एकसारखी. दुसरं आहे टिंबटिंब नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. शिंपी, हे तुम्ही ऐकायचं आहे, लिहायचं आहे, लक्षात ठेवा. शिंपी. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच करत नाहीत. काहीच टिंबटिंब करत नाहीत. खटपट करत नाहीत. चौथा आहे वाघ, बिबटे टिंबटिंब डोंगराच्या गुहेत राहतात. वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेत राहतात. घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात. घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. पुढचे प्रश्न आहेत. ही पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या प्रश्नांची उत्तरे ऐकायची आहेत आणि तुम्ही लिहायची आहेत, लक्षात ठेवा. शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो? उत्तर आहे शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी बारीक वेल वापरतो. दुसरा प्रश्न आहे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते? कारण सुगरणीचा खोपा किंवा सुगरणीचे घरटं पाण्यावर झुकलेल्या फांदीवर असते. सुगरणीचे घरटे पाण्यावर झुकलेल्या फांदीवर असते. त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड असते. तिसरा प्रश्न आहे पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात? उत्तर आहे कापूस, दोरी
किंवा अन्य प्रकारचे निसर्गात असणारे सुतळी वगैरे जे पदार्थ त्यांना सापडतात, वस्तू सापडतात, याच्यापासून आतील भाग विणतात आणि पक्षी आपले घरटे उबदार बनवतात. चौथा आहे, सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत? कारण सिमेंटचं घर त्यांना पोखरता येत नाही, सिमेंटच्या भिंती त्यांना पोखरता येत नाहीत. पाचवा आहे, अंधाऱ्या गुहामध्ये राहणारे वटवाघळे आणखी कोठे निवारा शोधतात? उत्तर आहे, अंधाऱ्या गुहामध्ये राहणारी वटवाघळे जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्ये निवारा शोधतात. अशा पद्धतीने सर्व पाठ आणि पाठाची प्रश्न उत्तरं स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. पाठाचा जो स्वाध्याय आहे हा पाठ तुम्ही आकलन केल्यानंतर काय करायचं आहे, ऐकून वहीत काय करायचं आहे, सोडवायचा आहे. लक्षात ठेवा, अशा प्रकारे आपण जे जे प्राणी आहेत त्यांचा निवारा कसा असतो, कोणत्या पद्धतीने ते निवारा तयार करतात, निवारा कसा तयार करतात हे आपण निवारा आपला आपला या पाठामध्ये पाहिलेलं आहे. हा जर पाठ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.